आमदार गणपत गायकवाड पक्ष कार्यालयामध्ये परतलेले आहेत। भाजप आमदार गणपत गायकवाड हे सध्या मतदानासाठी वेटिंगवरच आहेत। काँग्रेसनं गणपत गायकवाड यांना मतदानाचा हक्क देऊ नये अशा प्रकारची तक्रार निवडणूक आयोगाकडे केलेली आहे आणि त्यामुळे गणपत गायकवाड हे मतदानासाठी वेटिंगवरच आहेत आणि त्यानंतर ते भाजप कार्यालयामध्ये परतलेले आहेत। गायकवाडांना मतदान करू देऊ नये अशा प्रकारची मागणी काँग्रेसने केलेली आहे। आमदार गणपत गायकवाड हे पक्ष कार्यालयामध्ये परतलेले आहेत। सध्या ते मतदानासाठी वेटिंगवर आहेत। गोळीबार प्रकरणानंतर गणपत गायकवाड हे तुरुंगामध्ये होते आणि त्यानंतर आज त्यांना विधान भवनामध्ये मतदानासाठी आणलेलं होतं। मात्र त्यांच्या विरोधात काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे। तुरुंगात असणाऱ्या गणपत गायकवाड यांना मतदानाचा हक्क देऊ नका अशा प्रकारची तक्रार काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे केलेली आहे। या संदर्भातील निर्णय येईपर्यंत गणपत गायकवाड हे मतदानासाठी वेटिंगवर असणार आहेत। त्यामुळेच गणपत गायकवाड पुन्हा एकदा भाजप कार्यालयात परतले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, गणपत गायकवाड यांना अद्यापही मतदान करता आलेलं नाही। निवडणूक आयोगाकडे काँग्रेसनं तक्रार केलेली आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरच गणपत गायकवाड यांना मतदानाचा हक्क मिळणार की नाही हे स्पष्ट होईल। काय दिशी माहिती आहे? प्रथमेश, आपण पाहिलं असेल की गणपत गायकवाड हे जवळपास 30 ते 35 मिनिट मतदानासाठी वेटिंगवर होते, मतदानाच्या रांगेमध्ये उभे होते। जोपर्यंत निवडणूक आयोगाचा निकाल येत नाही तोपर्यंत त्यांना मतदान करता येणार नाही अशा प्रकारचा साधारण संकेत आहे। मात्र आता तासभर उलटून गेला तरी सुद्धा त्यांना मतदानाला जाता आले नाही आणि अखेरीस ते भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये परतलेले आहेत। जोपर्यंत आयोगाचा निकाल येत नाही तोपर्यंत निवडणुकाच्या संदर्भामध्ये त्यांना मतदान करता येणार नाही। काँग्रेसच्या या सगळ्या भूमिकेवरती भाजप नेत्यांनी कडाडून हल्ला केलेला आहे। यापूर्वी अनेक नेत्यांनी या अशा स्वरूपाच्या परिस्थितीमध्ये मतदान केलं होतं। त्यामुळे गणपत गायकवाड यांच्याबाबत काँग्रेसनं उगाच विनाकारण सनसनी निर्माण करून अशा प्रकारचे आरोप भाजप नेत्यांनी अशा प्रकारचं प्रत्युत्तर भाजप नेत्यांनी दिले। त्यामुळे अखेरीस काँग्रेसच्या तक्रारीवरती नेमका काय निर्णय येतोय आणि खऱ्या अर्थानं गणपत गायकवाड यांना मतदानापासून रोखण्यात काँग्रेस यशस्वी ठरते का हे पाहणं नक्कीच ओम, नक्कीच। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अतुलजी, गणपत गायकवाड यांना मतदानाचा हक्क देऊ नका, त्यांना मतदान करू देऊ नका अशा प्रकारची तक्रार काँग्रेसनं केलेली आहे। 2.5 वर्षापूर्वी जेव्हा परिषदेची निवडणूक झालेली होती तेव्हा नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाचा हक्क दिला गेला नव्हता, ते तुरुंगात होते। आता भाजप किंवा महायुतीकडून गणपत गायकवाड यांना विधिमंडळात आणलं गेलंय। तुमची प्रतिक्रिया काय आहे? असं आहे की हा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट याच्याप्रमाणे हा कायदा आहे की जो व्यक्ती एखाद्या गुन्ह्यासाठी तुरुंगामध्ये आहे त्याला मतदान करता येत नाही। तो कायदा आणि ते कायद्याचं कलम जे आहे ते कलम आम्ही दाखवलेलं आहे 62/5। त्या कलमाप्रमाणे मतदान करता येत नाही। तर तुम्ही तुमची मनमानी करणार आहात का लोकशाहीमध्ये? म्हणजे विरोधी पक्षासाठी सगळा कायदा आहे आणि सत्ताधारी पक्ष म्हणजे भाजप जर असेल तर त्यांना कायदा नाही आहे असं आहे का? त्यामुळे आम्ही आमचा आक्षेप जो आहे तो नोंदवलेला आहे। मतदान करूच शकत नाही, त्यांना मतदान करूच देणार नाही आम्ही। नक्कीच अतुलजी, मात्र 4 वाजेपर्यंतची वेळ आहे। निवडणूक आयोगाकडे तुम्ही तक्रार केलेली आहे। जर निर्णय हा गणपत गायकवाड किंवा भाजपच्या किंवा महायुतीच्या बाजूने आला, गणपत गायकवाडांना मतदानाचा हक्क मिळाला, तर विरोधक म्हणून काँग्रेसकडून तुम्ही काय भूमिका बजावणार आहात? नाही, तुमचं म्हणणं असं आहे का की कायद्याच्या बाहेर जाऊन इलेक्शन ऑफिसर काम करणार आहे? चंदीगडमध्ये जे झालं ते महाराष्ट्रात होणार आहे का? तसं केलं तर मग सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ, हायकोर्टामध्ये जाऊ, आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ। कायद्याचे दरवाजे तर उघडेच आहेत आणि लोकांसमोर येईल की कशा पद्धतीने निवडणूक रीक करण्याचा प्रयत्न भाजप करतो। त्यामुळे कायदाच नाही आहे तर इलेक्शन ऑफिसर कायद्याच्या विरोधात जाऊन कसं काय रुलिंग देणार? अतुलजी, मात्र भाजपच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे की अनेक नेते असे आहेत की अनेक आमदार असे आहेत की ज्यांनी या अगोदरच्या निवडणुकांमध्ये तुरुंगात असताना देखील मतदान केलेलं आहे। मात्र भाजप त्या समर्थनार्थ बोलते की तुरुंगात असणाऱ्या अनेक आमदार याआधी देखील मतदान केलंय। हे बघा, आता कोणी मतदान केलं कोणी मतदान नाही केलं याच्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही। आपण आरपीआय ऍक्ट 1952चा 62 सेक्शन 62 उपकलम 5 हे बघा वाचून, त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे एखाद्या गुन्ह्यासाठी एखादा आमदार एखादा लोकप्रतिनिधी हा जर तुरुंगामध्ये असेल तर त्याला मतदान करता येत नाही। नक्कीच अतुलजी, धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी बोलल्याबद्दल। भाजप आमदार गणपत गायकवाड हे सध्या पक्ष कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। मतदानासाठी ते वेटिंगवर आहेत। काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे गणपत गायकवाड यांच्या
मतदानाच्या हक्कासंदर्भात तक्रार केलेली आहे। गणपत गायकवाड यांना मतदान करू देऊ नका अशा प्रकारची तक्रार काँग्रेसने केलेली आहे। त्यामुळेच गणपत गायकवाड हे मतदान न करताच भाजपच्या कार्यालयामध्ये परतलेले आहेत। 4 पर्यंत मतदान करण्याची वेळ आहे आणि तोपर्यंत गणपत गायकवाड यांना मतदानाचा हक्क मिळतो का, ते मतदान करतात का, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। Thank you.